इराणनं होर्मुझच्या सामुद्रधुनीतून तेल जहाज नेल्यास हल्ला करण्याची धमकी देण्यात आलेली आहे आणि त्यामुळे या सामुद्रधुनीतून होणारी वाहतूक जवळपास ठप्प झाली। मग अशातच होर्मुझ जवळ दिसलेल्या 3 बोटींवर हल्ला केला गेला। इराण युद्धामुळे अनेक देशांना होणारा तेल आणि गॅस पुरवठा जवळपास ठप्प झाला। इराणनं होर्मुझच्या सामुद्रधुनीतून तेल जहाजांना जाण्यास बंदी घातली। जहाज पुढे येत असल्यास इराणकडून आता हल्ले केले जाऊ लागलेले आहेत। तर एकंदरीत तेल आणि गॅस पुरवठा पूर्ववत होण्यासाठी होर्मुझच्या सामुद्रधुनीचा सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा त्या ठिकाणी पुरवठादार म्हणून आणि वाहतुकीसाठी अतिशय महत्त्वाचा असा रोल आहे। मात्र ज्यावेळेला होर्मुझच्या धुनीमधून अनेकांनी जाण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला त्यांच्यासोबत नेमकं काय घडलं, त्यांच्या जहाजांवर कशा प्रकारे हल्ले करण्यात आले आणि त्यानंतर तेल पुरवठा आणि गॅस पुरवठा करणारे जहाज कशा प्रकारे आगीच्या भक्ष्यस्थानी पडले हे आपण या दृश्यांच्या माध्यमातून जाणून घेतो आहोत। जहाज या ठिकाणाहून जात असताना होर्मुझच्या सामुद्रधुनीला पूर्णपणे बंदी घालण्यात आलेली होती। कुठल्याही देशाला तेल आणि गॅस पुरवठा होऊ नये यासाठी इराणनं या ठिकाणच्या वाहतुकीवरती पूर्णपणे बंदी आणलेली होती। मात्र ही बंदी ज्यांनी झुगारून त्या ठिकाणाहून जाण्याचा प्रयत्न केला त्यांच्यासोबत नेमकं काय घडलंय हे आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहतोय। तर सौदी अरेबियाहून मुंबईला लायबेरियाचा झेंडा असलेल्या तेल टँकरचं मुंबईमध्ये झालेलं आगमन हा भारतासाठी एक मोठा राजनैतिक विजय मानला जातोय। भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्या सक्रिय राजनैतिक कूटनीतीमुळे आणि इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अरघची यांच्याशी झालेल्या व्यापक चर्चेमुळे या मोहिमेला यश मिळालं। चीन व्यतिरिक्त इतर कोणत्याही देशाच्या जहाजांना होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाऊ देणार नाही अशी घोषणा इराणनं केलेली होती आणि तेव्हाच जयशंकर यांनी पुढाकार घेत इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अरघची यांच्याशी फोनवरून दीर्घ चर्चा केली आहे। बरं, दोन्ही नेत्यांनी पश्चिम आशियातील सध्याच्या परिस्थितीवरती सविस्तर चर्चा केली। भारतीय हितसंबंधांचं संरक्षण सुनिश्चित करण्यासाठी भारतानं इराणसोबतची ऐतिहासिक मैत्री आणि धोरणात्मक स्वायत्तता अबाधित राखण्यावर दोन्ही नेत्यांनी एकमत केलं आणि याच चर्चेनंतर तेलवाहू जहाज मुंबई बंदरात पोहोचलं देखील। या जहाजावरती तब्बल 1,35,334 मेट्रिक टन कच्चं तेल आहे। हे कच्चं तेल मुंबईच्या माहुली रिफायनरीमध्ये पाठवलं जाईल आणि त्यामुळे देशातील इंधन पुरवठ्यावर सकारात्मक तोडगा काढण्यात परराष्ट्र मंत्रालयाची नीती कामी आलेली आहे। पश्चिम आशियामधील बिघडत चाललेली परिस्थिती आणि वाढता तणाव पाहता भारतानं आता मुत्सद्दी स्तरावर वेगानं हालचाली सुरू केल्यात। भारतीय परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अरघची यांच्याशी दूरध्वनीवरून सविस्तर चर्चा केलेली आहे। परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी या महत्त्वपूर्ण संभाषणाची अधिकृत माहिती दिली आहे। या चर्चेदरम्यान दोन्ही नेत्यांनी पश्चिम आशियातील अस्थिरतेवर गंभीर चिंता व्यक्त केली। विशेषतः जागतिक व्यापारी जहाजांची सुरक्षा आणि सागरी मार्गांवरील वाढते धोके या विषयांवरती या संभाषणात सर्वाधिक भर देण्यात आला। लाल समुद्र आणि अरबी समुद्रातील व्यापारी जहाजांवरील हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर भारताची ही भूमिका अत्यंत महत्त्वाची मानली जाते। भारतानं पुन्हा एकदा या भागात शांतता आणि स्थिरता प्रस्थापित करण्यासाठी चर्चेचा मार्ग स्वीकारण्याचं आवाहन केलेलं असून इराणसोबतच्या या संवादामुळे आगामी काळात या संघर्षावर काय परिणाम होतो याकडे आता जागतिक समुदायाचं लक्ष लागून आहे। So let me first address your part. External Affairs Minister and Foreign Minister of Iran have had 3 conversations in the recent days. The last one discussed issues pertaining to safety of shipping and India's energy security. Beyond that, it would be premature for me to say anything. Several Indian nationals, mostly students, a lot of students, they left the country and reached home. We have recently, as you know, we have shifted several Indian nationals, including students and pilgrims, who were based in Tehran to other safer locations and cities in the country. I would take this opportunity to advise all Indian nationals who are desiring to
leave Iran via land borders, they should adhere to the advisory that our embassy has issued. The External Affairs Minister had made a suo motu statement in the Parliament on 9th March, and there he had conveyed that Iran had requested permission on 20th February for 3 ships in the region to dock at our ports. This was accorded, the permission was accorded on 1st March. Iris Lavan docked on 4th March in Kochi. The crew, as you know, is currently in Indian naval facilities there. We will keep you updated. आणि या संदर्भात अधिक चर्चेसाठी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत माजी लष्करी अधिकारी सतीश ढगे. सतीशजी, या युद्धजन्य परिस्थितीमध्ये एस जयशंकर आणि इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अरघची यांच्यातील चर्चा किती महत्त्वपूर्ण होती असं तुम्हालाही वाटतं? नक्कीच अत्यंत महत्वाची आहे आणि माझ्या मते फक्त इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांशीच नाही, मागच्या 2 आठवड्यामध्ये भारताचे प्रधानमंत्री त्याचबरोबर परराष्ट्र मंत्र्यांनी अरब देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांशी, त्याचबरोबर रशिया, इस्रायल, अमेरिका यांच्या परराष्ट्र मंत्र्यांशी सुद्धा आणि नेत्यांशी चर्चा त्या ठिकाणी केलेली आहे. आणि इथेच माझ्या मते भारताची स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमी, की कुठल्याही गटाकडे आम्ही झुकलेलो नाही, हे त्या ठिकाणी लक्षात येतं. आणि मुख्यतः 3 महत्वाच्या चर्चा आपण इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांसोबत त्या ठिकाणी केली आणि अधिकृत जे डिक्लेअर केलं की सगळ्यात शेवटची जी चर्चा झाली ती मुख्यतः तिथे असणारी म्हणजे त्या स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ मधून, त्याचबरोबर पश्चिम आशियामधून ज्या भारताच्या जहाजा त्या ठिकाणी येत आहेत तर त्या शिपिंगची सुरक्षितता, त्याचबरोबर भारताची एनर्जी सिक्युरिटी या पॉईंट ऑफ व्ह्यू महत्वाची होती. अधिकृतरित्या संसदेच्या पटलावर सुद्धा डॉक्टर एस जयशंकर यांनी सांगितलं की मुख्यतः 3 तत्वांच्या आधारे भारताची रणनीती असणार आहे. एक, या पश्चिम आशियामध्ये असणाऱ्या भारतीयांची सुरक्षितता, दुसरी आपली ऊर्जा सुरक्षितता, आणि तिसरा जो पार्ट आहे, हा सगळा जो संघर्ष आहे तो डायलॉग आणि डिप्लोमसीच्या माध्यमातून एक प्रकारे सॉल्व्ह व्हावा. आणि त्याच अनुषंगानं आजच्या ज्या घटना घडल्या आणि सर्वात महत्वाचं, स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ मध्ये अशा प्रकारे चोकिंग करण्याचा प्रयत्न इराण करतोय. ऑलरेडी जागतिक स्तरावर त्याचे परिणाम येत आहेत आणि या चर्चेच्या माध्यमातून जर भारताचं हित, मुख्यतः ऊर्जा सुरक्षिततेशी संबंधित हित, हे जर पूर्ण होत असेल तर नक्कीच ही आनंदाची बाब आहे, स्वागतार्ह बाब आहे. आणि तशाच गोष्टी होत आहेत की भारताचा ध्वज असणाऱ्या या जहाजा जर त्या ठिकाणाहून येत असतील तर त्यांना एक प्रकारे सुरक्षितता प्रदान करण्याचं आश्वासन इराणनं त्या ठिकाणी दिलेलं आहे. आता खरोखरच आपल्याला पाहावं लागेल की याची अंमलबजावणी कितपत येणाऱ्या काळामध्ये त्या ठिकाणी होणार आहे. आणि माझ्या मते इंडियन नेव्हीला सुद्धा ऍक्टिव्ह व्हावं लागेल, मुख्यतः इंटरनॅशनल वॉटरमध्ये, त्याचबरोबर भारताच्या टेरिटोरियल वॉटरमध्ये या जहाजा, मालवाहू जहाजा त्या ठिकाणी येत असेल तर त्यांना संरक्षण देण्याची जबाबदारी सुद्धा आता इंडियन नेव्हीवर अधिकची येऊन त्या ठिकाणी पडलेली आहे. नक्कीच स्वागतार्ह बाब असं मी त्या ठिकाणी म्हणेन. पण मग सतीशजी, लायबेरियन झेंड्यासह दाखल झालेल्या या जहाजानं जगाला नेमकं काय दाखवून दिलेलं आहे? कारण होर्मुझच्या सामुद्रधुनीतला धोकादायक प्रवास पार करत मुंबईमध्ये दाखल होणं हे भारतासाठी किती मोठं यश आहे? नक्कीच महत्वाचं यश आहे. आता तुम्ही हा विषय काढला म्हणूनच मी त्या ठिकाणी सांगतो. मुळात ही जहाज जी आहे 1 मार्चला त्या ठिकाणाहून निघाली आणि 1 मार्चला निघाल्यानंतर नेमकं त्या स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ मधून जाताना 8 मार्च आणि 9 मार्चच्या दरम्यान ही जहाज त्या ठिकाणी गेली. मग हा हाय रिस्क झोन त्या ठिकाणी मानला जातो आणि हाय रिस्क झोन मधून जाताना या जहाजानं जे आहे आपली ट्रॅकिंग सिस्टम बंद केली, एक प्रकारे आपल्या सुरक्षिततेसाठी त्यांनी त्या ठिकाणी केलं. त्याचबरोबर इराण असेल किंवा बाकी पायरेट्स जे असतील, चाचे असतील, त्यांच्या नजरेमध्ये त्या ठिकाणी येऊ नये म्हणून त्यांनी ती ट्रॅकिंग सिस्टम बंद केली आणि आता ही भारतापर्यंत येऊन त्या ठिकाणी पोहोचलेली आहे. 14 मार्चला दुसरी अशाच प्रकारची जहाज, मालवाहू जहाज भारताकडे येईल अशी अपेक्षा त्या ठिकाणी आहे. आणि सर्वात महत्वाचं, आता अधिकृतरित्या भारताला असं डिक्लेअर केल्यानंतर येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आपल्या भारताच्या ज्या भारतीय ध्वज असणाऱ्या ज्या मालवाहू जहाजा तिथे अडकलेल्या आहेत त्या आता भारतामध्ये परततील. म्हणजेच ऊर्जा सुरक्षिततेच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं मोठ्या प्रमाणामध्ये पश्चिम आशियामधून साधारणतः 40 ते 45% ऊर्जा स्रोतांची जी आयात आपण त्या ठिकाणी करतो, त्याचबरोबर मालाची आयात निर्यात जी आपण त्या ठिकाणी करतो, त्या अनुषंगाने जे आहे एक प्रकारे हा मार्ग भारतासाठी खुला होईल अशी अपेक्षा आपण त्या ठिकाणी करूया. आणि भारतीय अर्थव्यवस्थेला नक्कीच या सगळ्या गोंधळाच्या परिस्थितीमध्ये, संघर्षाच्या परिस्थितीमध्ये एक प्रकारे जे दिलासा देणारी ही बातमी असं आपल्याला म्हणता येईल. बरोबर आहे. मात्र सतीशजी, रशिया, चीन आणि ग्रीसलाही इराणकडून सध्या सूट मिळाली आहे आणि त्यामुळे जगाच्या या प्रमुख देशांवर आलेला ताण किती प्रमाणात कमी व्हायला मदत होईल? इराणची स्पष्टपणे भूमिका होती की
इस्रायल, अमेरिका आणि त्यांचे जे मित्र राष्ट्र आहेत त्यांच्या जहाजा आम्ही या स्ट्रेट ऑफ होर्मुज मधून जाऊ देणार नाही. म्हणजेच बरं. या देशांशिवाय बाकीच्या देशांशी त्यांचा जो आहे काही पंगा त्या ठिकाणी नाही. आणि त्यातल्या त्यात तुम्ही जी नावं त्या ठिकाणी घेतली त्यातली मुख्यतः भारत आणि चीन एक प्रकारे जे आहे इराणची मित्र राष्ट्र आहेत. आता पुन्हा चीनचा विषय त्या ठिकाणी काढला. चीन मागच्या 14 दिवसांमध्ये का शांत आहे त्याचं सर्वात महत्वाचं कारण चीन जो आहे एक प्रकारे शॅडो फ्लीटच्या माध्यमातून म्हणजे दुसऱ्या देशांच्या ध्वजाखाली एक नाही दोन नाही तब्बल 400 जहाजा या इराण मधल्या एका बंदरावरून जे आहे त्या ठिकाणी ऑइल त्या ठिकाणी इम्पोर्ट करण्यासाठी त्या जहाजांमधून चीनकडे त्या ठिकाणी चाललेलं आहे. म्हणजे 14 दिवसांपासून जे आहे चीनचं विशेष काही वाईट मुख्यतः एनर्जी सिक्युरिटीच्या पॉईंट ऑफ व्ह्यू झालं नाही आणि अशा प्रकारची कारवाई चीन जो आहे तो त्या ठिकाणी करतोय. म्हणूनच एक प्रकारे तो या सगळ्या संघर्षामध्ये उघड भूमिका त्या ठिकाणी घेत नाही हे सुद्धा आपल्याला लक्षात द्यावं लागेल. पण भारतानं आंतरराष्ट्रीय नियमाला कुठेही फाटा न देता डायलॉग डिप्लोमसीच्या माध्यमातून इराणशी मैत्रीच्या माध्यमातून आणि सगळ्यात महत्वाचं स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमीच्या माध्यमातून भारताचं हित साधलेलं आहे हे अत्यंत महत्वाचं आहे. मुस्तफा खोमेनी याच्याबद्दल काही दिवसांपूर्वी तुम्ही आणि मी देखील चर्चा केलेली होती. आता मात्र त्यानं जाहीररित्या सांगितलेलं आहे की जेवढे मृत्यू होतील त्या प्रत्येक मृत्यूचा बदला घेण्यासंदर्भातलं एक निवेदनही त्यांनी जारी केलेलं आहे. तशा प्रकारचा थेट इशारा दिलाय असंच आपण समजूयात. कुठल्या गोष्टी परावर्तित होऊ शकतात या घटनेनंतर किंवा या इशाऱ्यानंतर? मुर्तबा खोमेनीची सर्वोच्च नेता म्हणून निवड झाल्यानंतर अजूनही पब्लिक इमेज त्याची समोर आली नाही किंवा पब्लिक अपीअरन्स त्याचा आला नाही. पण एक अधिकृत स्टेटमेंट इराणी मीडियाच्या माध्यमातून जे बाहेर आलेलं आहे त्यात तो स्पष्टपणे म्हणतो की स्ट्रेट ऑफ होर्मुज आम्ही अशीच बंद त्या ठिकाणी ठेवणार आहे. मिनाब स्कूल गर्ल्स ज्या स्कूलवर हल्ला केला होता त्यांच्या हत्येचा बदला घेणार आहे आणि जसं तुम्ही विधान त्या ठिकाणी केलं अमेरिकेविरुद्ध जे आहे जबरदस्त लढा त्या ठिकाणी देतील. माझ्या मते अमेरिकेचा प्रयत्न असून सुद्धा त्यांना त्या ठिकाणी सत्तांतर करता आलं नाही आणि एक प्रकारे धर्मसत्ताक राजसत्ता पद्धतीच त्या ठिकाणी कंटिन्यू होते. आणि मुस्तफा खोमेनी या स्टेटमेंटच्या माध्यमातून दाखवतोय की इराणमध्ये तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी वर्चस्व आमचंच आहे. एक प्रकारे जे डिसिजन मेकिंग ऑथॉरिटी आम्हीच आहोत आणि अमेरिकेविरुद्धचा लढा हा आम्ही त्या ठिकाणी सोडणार नाही. त्यांचं जे स्टेटमेंट त्या ठिकाणी होतं की अमेरिकेनं लढाई सुरू केली, ही लढाई जर बंद होणार असेल ती आमच्या टर्म्स अँड कंडिशन्सवरच आमच्या अटी शर्तींवरच आणि त्याच अनुषंगाने या सगळ्या विधानांना पाहिलं पाहिजे. आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा स्ट्रेट ऑफ होर्मुज मध्ये नाकेबंदी करणं, ड्रोनच्या माध्यमातून अमेरिकेच्या काही बेसवर किंवा सिव्हिलियन इन्फ्रास्ट्रक्चरवर हल्ला करणं असे प्रकार येणाऱ्या काही दिवसांमध्ये इराण चालूच ठेवेल हे या विधानांवरून आपल्याला इंटरप्रिट करता येईल. पण या इंटरप्रिटेशनमध्ये आणखी एक मुद्दा समोर येतो तो म्हणजे मुस्तफा खोमेनी हा आतापर्यंत अजूनही समोर आलेला नाहीये. 2-3 शक्यता वर्तवल्या जात आहेत की परवात झालेल्या सर्वात मोठ्या हल्ल्यामध्ये तो जखमी असल्याचं वृत्त आलेलं होतं किंवा त्यात त्याचा मृत्यू तर झाला नाही ना अशी शंका देखील एका बाजूला उपस्थित होते. तर तिसरी शक्यता जर त्यानं पुढाकार घेतला तो सगळ्यांसमोर आला तर त्याला आयुष्याला मुकावं लागेल. अशा अनेक शक्यतांपैकी कुठली शक्यता तुम्हाला खरी वाटते? ऍब्सोल्युटली तुम्ही ज्या तिन्ही शक्यता त्या ठिकाणी बोलून दाखवल्या त्या आज घडीला सगळ्यांचं जे आहे सेम प्रोबॅबिलिटी आहे. ते यासाठी कारण आतापर्यंत त्यांची पब्लिक इमेज किंवा पब्लिक अपीअरन्स हा त्या ठिकाणी झालाच नाही आणि आतापर्यंत ज्या बातम्या त्या ठिकाणी येत होत्या खऱ्या खोट्या ऑथेंटिसिटी आपल्याला माहित नाही. पण त्या मारल्या जाण्याची मुस्तफा खमेनी कारण मुळात जे आहे अयातुल्ला अली खामेनीच्या फॅमिली मधले मॅक्सिमम मेंबर्स जे आहे त्यांचा खात्मा करण्यामध्ये अमेरिका यशस्वी झालं. मुस्तफा खामेनीवर पण हल्ला झाला पण तो जखमी झाला अशा प्रकारची एक शक्यता आहे. आणि तिसरी शक्यता जो आहे तो जखमी आहे पण एक प्रकारे जे आहे जास्त त्याला एक प्रकारे इंज्युअर्ड नाही म्हणून तो कंट्रोलमध्ये या सगळ्या सिच्युएशन मध्ये कंट्रोलमध्ये आहे अशा प्रकारची शक्यता बोलून दाखवली जाते. माझ्या मते उद्याचा दिवस जो अत्यंत महत्वाचा आहे तो यासाठी कारण रमादानचा महिना त्या ठिकाणी सुरू आहे आणि उद्या शुक्रवार असल्यामुळे जुम्मे की नमाज आणि त्यावेळेस जे आहे या शिया धर्मीयांच्या समोर तो पब्लिक अपीअरन्स करेल किंवा काहीतरी जे आहे महत्वाचं स्टेटमेंट महत्वाचं पब्लिक अपीअरन्स त्याच्या त्या ठिकाणी होईल अशी सुद्धा शक्यता त्या ठिकाणी बोलून दाखवली जाते. पण सगळ्यात महत्वाची बाब जी तुम्ही सांगितली की मुळात अमेरिकेनं स्पष्टपणे सांगितलेलं आहे की अयातुल्ला अली खामेनी नंतर या धर्मसत्ताक राजसत्ता पद्धतीमध्ये दुसरा कोणी आला तो सुद्धा आम्हाला ऍक्सेप्ट त्या ठिकाणी नसणार आहे. आणि ऑलरेडी मुस्तफा अली खामेनीची जर त्या ठिकाणी निवड झालेली असेल तर इस्रायल यांनी अधिकृतरित्या सांगितलेलं आहे की त्याला सुद्धा टार्गेट करण्याचा त्याचा सुद्धा खात्मा करण्याचा आमचा येणाऱ्या काळामध्ये प्रयत्न असणारच आहे आणि त्या दृष्टीने जी आहे आमची रणनीती आहे. तर या सगळ्या गोष्टी एकत्रित पाहता मुळात डिले केला त्याचं नाव डिक्लेअर करण्यासाठी आणि त्याच्यात यासाठी कारण त्याला जे आहे टार्गेट केलं जाऊ शकतं आणि इव्हन आता नाव डिक्लेअर केल्यानंतर सुद्धा त्याचा जीव धोक्यात आहे हे खरंच आहे. पण आफ्टर ऑल हा त्यांचा निकराचा लढा आहे एक प्रकारे जे आहे आरपारची लढाई आहे रिव्हेंज वॉर आहे. त्याच्यामुळे या सगळ्या शक्यतांना जे आहे त्यांना सुद्धा सामोरं जावंच लागणार आहे. बरोबर आहे. एक शेवटचा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे जो जगभरातल्या तमाम प्रेक्षकांच्याही मनामध्ये आहे सर्वसामान्य जनतेच्या मनातही आहे. युद्धजन्य परिस्थिती कधी निवळणार आहे
आणि युद्धाला पूर्णविराम कधी मिळेल असं वाटतं? कारण एका बाजूला अमेरिकेनं आज दावा केलेला होता की हे युद्ध आम्ही जिंकलेलं आहे, तर दुसरीकडे मात्र त्याचा कुठलाही पुरावा येत नसल्याचं दिसतंय. दुसरीकडे इराण माघार घेत नसल्याचंही स्पष्ट दिसतं आणि इशाऱ्यांवर इशारे दिले जात आहेत. खरी परिस्थिती काय आहे? अमेरिकेच्या पॉइंट ऑफ व्ह्यू जे आहे हे युद्ध कुठल्याही मोमेंटला तो यशस्वी म्हणून विजयी म्हणून त्या ठिकाणी डिक्लेअर करू शकतो, कारण मोस्ट ऑफ द मिलिटरी ऑब्जेक्टिव्ह त्यांनी हासिल केलेले आहेत. सिनियर लीडरचा खात्मा त्या ठिकाणी केलेला आहे. पॉलिटिकल ऑब्जेक्टिव्ह फक्त मिलिटरी कॅम्पेनच्या माध्यमातून साध्य होईल हे शक्य नाहीये, हे डोनाल्ड ट्रम्प प्रशासनालाही कळालेलं आहे. आणि आर्थिकदृष्ट्या जो परिणाम पडतोय त्याच्या माध्यमातून मित्र राष्ट्रांचा दबाव अमेरिकेवर येतोय, म्हणून हे युद्ध लवकरात लवकर संपावं याच्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रयत्न त्या ठिकाणी असणारच आहे. पण इराणच्या बाजूने जे आहे वेगवेगळ्या प्रकारचं मुख्यतः IRGC चा एक ग्रुप हा आम्ही लढा देतच राहणार हे त्या ठिकाणी सांगतोय. आणि खरोखरच ड्रोन्सच्या माध्यमातून येणारे कित्येक महिने अशा प्रकारचे हल्ले तो त्या ठिकाणी करतच राहील. पण खरी पॉसिबिलिटी ही आहे की आज घडीला इराणची मिलिटरी केपेबिलिटी ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये कमी झालेली आहे, म्हणून फुल फ्लेज्ड वॉर तो काही दिवस सुद्धा त्या ठिकाणी चालू ठेवू शकणार नाही. फक्त असिमेट्रिक वॉरफेअर म्हणजेच स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ बंद करण्यासाठी प्रयत्न करणं असो किंवा ड्रोनच्या माध्यमातून काही महत्वाच्या सिव्हिलियन इन्फ्रास्ट्रक्चरला अटॅक करणं, हे येणारे कित्येक आठवडे कित्येक महिने तो त्या ठिकाणी करेल. 12व्या दिवसाचा आज 13वा दिवस आहे, 12वा आणि 13वा दिवस कन्सिडर केला तर इराणकडून जे आहे फार कमी प्रमाणामध्ये मिसाईल हल्ले त्या ठिकाणी झालेले आहे. म्हणून फुल फ्लेज वॉर ऑलमोस्ट संपण्याच्याच मार्गावर आहे, कारण इराणची ती केपेबिलिटी राहिली नाही. पण अशा प्रकारचे हल्ले ड्रोनच्या माध्यमातून स्ट्रेट ऑफ हॉर्मुझला चोक करणं हा प्रकार जो आहे येणारे कित्येक आठवडे तो सुरू ठेवेल अशी आज घडीला त्या ठिकाणी परिस्थिती वाटते. फुल फ्लेज वॉर हार्डली पुढचे काही दिवस आणि त्याच्यानंतर हे फुल फ्लेज वॉर अमेरिकेकडून आणि इराणकडून जे आहे एक प्रकारे संपुष्टात येईल अशी दाट शक्यता आज घडीला तरी मला वाटते. घडीला आपलं डिस्कशन सुरू असताना IRGC कडून आलेलं एक सगळ्यात मोठं स्टेटमेंट मला तुम्हाला सांगावं असं वाटतं. पुन्हा एकदा होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा एकदा बंद करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. जर IRGC अशा प्रकारे एखादं माहिती देत असेल किंवा त्याचं प्रसारण होत असेल तर मला एक विचारायचं आहे की याचा खरोखर भारतावरती काही परिणाम होईल का? होर्मुझची सामुद्रधुनी जी काही देशांसाठी खुली करण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता त्या संदर्भात या मुवमेंटला एखादा वेगळा निर्णय घेतला जाऊ शकतो का? माझ्या मते आज घडीला इराणमध्ये सर्वोच्च डिसिजन मेकिंग ऑथॉरिटी जर कोणी असेल तर ती म्हणजे IRGCचा सपोर्ट होता, म्हणूनच मुस्तफा अली खामेनी हा त्या ठिकाणी आलेला आहे. IRGC हा निर्णय त्या ठिकाणी सांगितलेला आहे. पण असं जरी असलं तरी मी जसं म्हणतोय की IRGCचा पाठिंबा आहे म्हणूनच चायनीज वेसल्स, चायनीज ज्या जहाजा आहेत त्या ज्या आहेत सुखरूपपणे तिथून बाहेर निघतायत. आणि जर इराणनं अशा प्रकारचा निर्णय घेतला ज्याच्या माध्यमातून भारताला एक प्रकारची मुभा किंवा भारताला एक प्रकारची सूट दिली तर भारताला सुद्धा जे आहे येणाऱ्या काळामध्ये या सगळ्या गोष्टींचा फायदा मिळेल अशी शक्यता. पण असं जरी असलं तरी एकूणच जी संघर्षाची परिस्थिती आहे एक्झॅक्टली सांगून हेच जहाज तिथून जाईल आणि बाकीचे जहाज त्या ठिकाणी जाणार नाही ही शक्यता म्हणजे इम्प्लिमेंटेशन अंमलबजावणी करण्यासाठी जे आहे खूप डिफिकल्ट आहे. म्हणून एक प्रकारे क्रॉस फायर मध्ये किंवा बऱ्याच वेळेस ऍक्सिडेंटली भारतीय जहाज सुद्धा या निशाण्यामध्ये त्या ठिकाणी येऊ शकतात. आणि म्हणूनच सुरुवातीलाच मी चर्चेमध्ये सांगितलं खरोखरच याची अंमलबजावणी किती लेवल पर्यंत होती हे आपल्याला होणार आहे हे आपल्याला येणाऱ्या दिवसामध्ये पाहावं लागणार आहे. अजूनही धोका टळलेला नाही, ही फक्त चर्चेच्या माध्यमातून आपल्याला मुभा त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे. पुढे काय होतं हे पाहणं आवश्यक आहे. पण भारतावरचा धोका या माल वाहतूक करणाऱ्या जहाजांवरचा धोका हा अजूनही आहे हे या IRGCच्या स्टेटमेंट करून अजून जे आहे गडदपणे आपल्या समोर त्या ठिकाणी येत आहे. नक्कीच धन्यवाद सतीशजी, तुम्ही आमच्यासोबत जोडला गेलात आणि इतक्या महत्त्वपूर्ण विषयावरती सखोल असं विश्लेषण केलं आणि सद्य परिस्थिती नेमकी काय आहे ही आमच्या सर्व प्रेक्षकांना समजावून सांगितले त्यासाठी धन्यवाद. आखाती देशांमधील युद्धामुळे LPG गॅसचा मोठ्या प्रमाणावरती तुटवडा निर्माण झालाय. व्यावसायिक सिलेंडर्सचा पुरवठा तात्पुरता बंद करण्यात आलाय. घरगुती गॅस पुरवठाही अनियमित झालेला आहे. संपूर्ण देशभरात गॅस पुरवठ्याचं मोठं संकट निर्माण झालंय आणि या टंचाईच्या परिस्थितीवर ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जहरी टीका केलेली आहे. काही घाबरून जायची गरज नाहीये, फक्त जय श्रीराम म्हणायचं, घरी सिलेंडर येते. फक्त जय श्रीराम म्हणा, सिलेंडर तुमच्या दारात. नमो नमो मंत्र म्हणा, तुम्हाला पेट्रोल डिझेल घरपोच मिळणार. राऊतांची केंद्र सरकारवर जहरी टीका. गॅस पुरवठा खंडित झाल्यामुळे अनेक एजन्सीज बाहेर लांबच लांब रांगा लागल्यात.
बुकिंग करूनही गॅस मिळत नसल्याची सर्वत्र ओरड सुरू आहे. या सर्व परिस्थितीबाबत खासदार संजय राऊत यांनी सरकारवर टीकेचा आसूड ओढलाय. त्यांनी सरकारच्या धोरणाचा समाचार घेतलाय. फक्त जय श्रीराम सिलेंडर म्हणा, सिलेंडर घरपोच मिळणार. नमो नमो हा मंत्र जपल्यास पेट्रोल आणि डिझेलही दारात येणार असा चिमटा संजय राऊतांनी काढलाय. आपल्या देशात अंधभक्ती पराकोटीला गेल्याचा आरोप राऊतांनी केलाय. काही घाबरून जायची गरज नाहीये. फक्त जय श्रीराम म्हणायचं, घरी सिलेंडर येतील. भारतीय जनता पक्षाचा जो मंत्र आहे की जय श्रीराम म्हणायचं, की जय नमो नमो म्हणायचं, म्हणजे तुम्हाला घरपोच सिलेंडर LPG आपोआप येणार. घरपोच सिलेंडर फक्त तुम्ही जय श्रीराम म्हणायचं. नमो 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 हा एक मंत्र आहे. या मंत्रानंतर तुम्हाला घरपोच सिलेंडर वगैरे सगळं मिळेल. पेट्रोल डिझेल तुम्हाला घरपोच येईल. बरं का, तुमच्या दारामध्ये पाईप घेऊन येतील. नमो नमो म्हणा आणि जय श्रीराम म्हणा, सर्व काही मिळेल. या देशातील सध्याच्या प्रमुख प्रश्नांची चिंता कुणालाच वाटत नाहीये. देशात चिंताजनक परिस्थिती असताना देशाचे पंतप्रधान केरळमध्ये निवडणुकीचा प्रचार करतायत. तामिळनाडूमध्ये विधानसभा निवडणुकीचा प्रचार करतायत. देशातील जनतेसमोर गंभीर प्रश्न निर्माण झाले असताना त्यावर पंतप्रधानांकडून अद्याप कोणतीही कार्यवाही नाही. त्यांच्याकडून कोणतंही साधं वक्तव्य आलेलं नाही. ते केवळ निवडणुका जिंकण्यासाठी आणि त्यासाठी सरकारी तिजोरीचा अमाप खर्च करतायत. संवेदनशील शून्य पंतप्रधान या देशाला लाभले. हे देशाचं दुर्दैव आहे अशी टीका राऊतांनी केली. एकेकाळी जागतिक राजकारणात या देशाला फार महत्त्व होतं, पण आज परिस्थिती बदलली असं सांगत या सगळ्या परिस्थितीला पंतप्रधान मोदी जबाबदार असल्याची टीका राऊतांनी केली आहे. देशाचे प्रधानमंत्री कुठे आहेत सध्या? तर केरळमध्ये निवडणुकांचा प्रचार करतायत. देशाचे प्रधानमंत्री कुठे आहेत? तर तामिळनाडूमध्ये विधानसभेचा प्रचार करतायत. या देशामधल्या जनतेवरती जो गंभीर प्रसंग ओढवलेला आहे, पेट्रोल डिझेल तेल संकट, LPG गॅसचं संकट, त्याच्यावरती प्रधानमंत्र्यांकडून अद्याप कोणतीही कारवाई, कोणतेही साधं वक्तव्य आलेलं नाही. या देशाला मुळात या क्षणी परराष्ट्र धोरण नाही. नरेंद्र मोदी यांना जगामध्ये कोणताही मान आणि प्रतिष्ठा राहिलेली नाही नेते म्हणून. एकेकाळी जागतिक राजकारणामध्ये आणि जागतिक घडामोडी भारताला, या देशाला फार महत्त्व होतं की भारताची भूमिका काय आहे. पण मोदी आल्यापासून भारताच्या भूमिकेला कोणतेही महत्त्व राहिलं नाही. युद्धाच्या आधी एक दिवस प्रधानमंत्री मोदी इस्रायलला जातात आणि त्यानंतर 24 तासामध्ये इराणच्या सुप्रीम लीडरची हत्या केली जाते आणि त्याचा शोकसुद्धा या देशाचे पंतप्रधान व्यक्त करत नाही. याचा अर्थ तुम्ही कोणाच्या तरी दबावाखाली आहात, कोणीतरी तुमच्यावरती लक्ष ठेवणार. आखाती देशातील युद्धाचा थेट परिणाम आता भारतीय जनजीवनावर होतोय. त्यावर पंतप्रधानांनी देशातील जनतेला विश्वासात घेऊन त्यावरील धोरणांची आणि सद्यस्थितीची माहिती द्यावी अशी विरोधी पक्षांची मागणी आहे. या परिस्थितीचं राजकारण करू नका असं सत्ताधाऱ्यांकडून सांगण्यात येत असलं तरी मन की बात करणाऱ्या पंतप्रधानांनी संकटात सापडलेल्या जनतेला विश्वासात घेऊन परिस्थिती सुधारण्यासाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती देण्याची गरज आहे. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई. काही घाबरून संसदेच्या अधिवेशनामध्ये आज पुन्हा एकदा सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी देशातील वाढत्या गॅस तुटवड्याचा मुद्दा उपस्थित करत केंद्र सरकारला धारेवर धरलं. देशात गॅसचा जो सध्याचा प्रश्न निर्माण झालाय ती तर केवळ एक सुरुवात आहे. पुढे परिस्थिती अधिक गंभीर होईल असा इशारा राहुल गांधींनी यावेळी दिला. मात्र राहुल गांधींच्या भाषणानं तेव्हा वेगळंच वळण घेतलं जेव्हा त्यांनी भारताच्या परराष्ट्र धोरणावरती थेट बोट ठेवलं. ऊर्जा आणि इंधनाच्या बाबतीत भारताला अमेरिकेसारख्या देशांकडून परवानगी का घ्यावी लागते असा रोखठोक सवाल त्यांनी सभागृहात उपस्थित केला. इतकंच नव्हे तर चर्चेदरम्यान राहुल गांधींनी अचानकपणे एप्स्टीन फाईल्सचा उल्लेख करताच सत्ताधारी बाकांवरून प्रचंड गदारोळ सुरू झाला. या अनपेक्षित उल्लेखामुळे सभागृहातील वातावरण कमालीचं तापलं होतं. वाढता गदारोळ पाहून लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी राहुल गांधींना कडक शब्दात समज दिली आहे.
माननीय सदस्यांनी केवळ मूळ विषयावरच भाष्य करावं आणि इतर संदर्भांऐवजी गॅस तुटवड्याच्या प्रश्नावरती लक्ष केंद्रित करावं असे निर्देश अध्यक्षांनी दिले. Why a nation the size of India would allow any other nation, the president of another nation, to give us permission to buy Russian oil, to decide who our relationships are with. And this has been a puzzle, and I've been trying to figure this puzzle out. And I have figured the puzzle out. And the puzzle is about compromise. We have a gentleman sitting here who is the oil minister. He himself has said that he is a friend of Mr. Epstein. Sir, I'm talking about oil security, sir. Sir, I'm talking about oil माननीय national. I'm सदस्य- talking about economic security, sir. माननीय सदस्य Sir, here I have a document which shows that his No. daughter has received money from माननीय George Soros. सदस्य Why a nation the size of India? तर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आतापर्यंतचा सर्वात मोठा आणि बोचरा राजकीय हल्ला चढवला. पंतप्रधान देशाला सांगतायत की घाबरून जाण्याची गरज नाही, मात्र वस्तुस्थिती ही आहे की खुद्द पंतप्रधानच आज पूर्णपणे घाबरलेले आहेत. अशा कडक शब्दांमध्ये राहुल गांधींनी मोदींना लक्ष्य केलेलं आहे. राहुल गांधी यांनी थेट आरोप केलेला आहे की अदानी प्रकरण आणि एप्स्टीन प्रकरणाच्या सावटाखाली पंतप्रधान सध्या प्रचंड भयभीत झालेले आहेत. इतकंच नव्हे तर याच भीतीमुळे त्यांना आता संसदेच्या सभागृहामध्ये येणंही कठीण झालंय असा दावा त्यांनी केलाय. स्वतः भीतीखाली वावरत असताना देशाला मात्र घाबरू नका असा सल्ला देणं हा मोठा विरोधाभास आहे असं म्हणत राहुल गांधींनी पंतप्रधानांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. संसदेच्या वर्तुळात राहुल गांधींच्या या विधानामुळे आता मोठी खळबळ उडाली आहे. Saying that there is no need to panic, but PM himself is panicked for completely different reasons, right? So he is himself panicked. He's panicked because of Epstein. He's panicked because of Adani case. He's not able to come inside the house. You saw yesterday the Prime Minister's chair खाली पड़ी थी, अंदर नहीं पा रहे हैं. तो देश को कह रहे पैनिक मत करो, अपने आप पैनिक हैं. संसदेतील गदारोळ आणि जागतिक स्तरावरील युद्धाच्या परिस्थितीवरून आता महाराष्ट्राचे राजकारणही तापलेलं आहे. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर केलेल्या टीकेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे सध्याच्या जागतिक युद्धाच्या परिस्थितीवर आणि संकटांवर अत्यंत बारीक लक्ष आहे असं ठाम प्रतिपादन उपमुख्यमंत्र्यांनी केलंय. काही लोक केवळ भीती आणि अफवा पसरवण्याचं काम करतायत. राहुल गांधी हे नेहमीच आंतरराष्ट्रीय पातळीवरती आपल्या देशाची बदनामी करण्याची एकही संधी सोडत नाहीत. जगासमोर भारताची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न विरोधकांकडून होत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केलाय. केंद्रामधील मजबूत नेतृत्वामुळेच भारत सुरक्षित आहे आणि विरोधकांनी केवळ राजकीय फायद्यासाठी अशा प्रकारची विधानं करणं थांबावं असा सल्लाही उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी दिला. केंद्र सरकार अतिशय बारकाईने गांभीर्याने लक्ष ठेवून आहेत. आदरणीय देशाचे प्रधानमंत्री आणि सर्वजण केंद्र सरकार पूर्णपणे यावर बारकाईने गांभीर्याने लक्ष ठेवून आहे. तुटवडा होणार नाही याची काळजी घेत आहेत. पण काही लोक अफवा पसरवत आहेत. अफवांवर विश्वास ठेवू नका. देशामधील इंधन पुरवठ्याबाबत सध्या सुरू असलेल्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून एक अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक माहिती समोर आली आहे. पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी आज लोकसभेत विरोधकांच्या प्रश्नांना उत्तर देताना स्पष्ट केलेलं आहे की भारताकडे सध्या पुरेसा तेलसाठा उपलब्ध आहे आणि नागरिकांनी काळजी करण्याचं कोणतेही कारण नाहीये. देशाच्या ऊर्जा आणि त्या संदर्भातल्या गरजा पूर्ण करण्यासाठी सरकार कशा प्रकारे पावलं उचलतंय याचा पाढाच त्यांनी सभागृहात वाचून दाखवला. हरदीप सिंग पुरी म्हणाले की भारत आपली तेलाची गरज पूर्ण करण्यासाठी कोणत्याही एका देशावर अवलंबून नाहीये, तर आपण सध्या जगातील तब्बल 40 देशांकडून तेल खरेदी करतो आहोत. या रणनीतीमुळे जागतिक स्तरावर कितीही उलथापालथ झाली तरी भारताचा क्रूड ऑइल म्हणजेच कच्च्या तेलाचा पुरवठा पूर्णपणे सुरळीत राहील अशी ग्वाही त्यांनी दिली आहे. पश्चिम आशियामधील तणाव आणि जागतिक बाजारपेठेतील अनिश्चिततेच्या काळामध्ये
भारतानं आपल्या तेल आयातीचे स्रोत वैविध्यपूर्ण केल्यामुळेच म्हणजेच डायव्हर्सिफाय केल्यामुळेच आपण आज सुरक्षित आहोत असंही मंत्र्यांनी नमूद केलंय. सरकारच्या या स्पष्टीकरणामुळे इंधन टंचाईच्या चर्चांना आता पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे. Natural gas control order issued on 9th March 2026 under the Essential Commodities Act established an immediate priority sequence. Domestic pipe gas goes to homes and CNG for vehicles receives 100% supply with no cuts. Industrial and manufacturing consumers will receive upon 80% of their previous 6 months average. Fertilizer plants will receive up to 70%, protecting the agricultural input chain ahead of the sowing season. Refineries and petrochemical units absorb and manage reduction with the house that the shortfall has been substantially upward through alternative procurement. Large LNG cargoes are arriving on an almost daily basis through alternative supply routes, and India has sufficient gas production and supply arrangements to sustain this position even in the event of a prolonged conflict. महाराष्ट्राच्या राजकारणातून या क्षणाची एक मोठी बातमी समोर येते. रोहित पवार यांनी आज दिल्लीमध्ये विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची भेट घेतली आणि या भेटीनंतर रोहित पवारांनी राज्य सरकारवर गंभीर स्वरूपाचे आरोप करत खळबळजनक उडवून दिलेली आहे. दादांना न्याय मिळवून देण्यासाठी आता काँग्रेसही पूर्ण ताकदीनं लढणार असं आश्वासन राहुल गांधींनी दिल्याचं रोहित पवारांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. रोहित पवारांनी थेट मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर निशाणा साधत विचारलेलं आहे की या प्रकरणाचा कोणताही अहवाल अद्याप सीबीआयकडे का गेला नाही, मुख्यमंत्र्यांनी अद्याप प्रस्ताव का पाठवला नाही. रोहित पवारांच्या मते व्ही.के. सिंग कुणाचे तरी नाव घेतील याचीच सरकारला भीती वाटतेय आणि म्हणूनच या प्रकरणामध्ये FIR दाखल केला जात नाहीये. आम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली तरी देखील कारवाई शून्य आहे. या अधिवेशनात चर्चा होते ना पोलीस तक्रार नोंदवली जाते असा संतापही त्यांनी व्यक्त केलेला आहे. यावेळी रोहित पवारांनी एक मोठा गौप्यस्फोट करत सांगितलंय की जय पवार यांना या विषयावर पत्रकार परिषद घ्यायची होती, परंतु त्यांना तसं करू नका असं सांगून रोखण्यात आलंय. मात्र आता माघार घेणार नसल्याचा इशारा देत मी सर्व पुरावे जनतेसमोर आणणारच असा ठाम निर्धार रोहित पवारांनी व्यक्त केलेला आहे. राहुल गांधींच्या पाठिंब्यामुळे आता हा लढा राज्यापुरता मर्यादित न राहता राष्ट्रीय स्तरावर पोहोचलाय. मला शब्द दिलाय की काँग्रेस पक्षाकडनं व त्यांच्याकडनं जी काय ताकद लागेल, मदत लागेल, ती पूर्णपणे मदत आम्ही त्या ठिकाणी करू. पुढच्या 2 दिवसामध्ये त्यांनी एक शब्द मला तिथं दिलाय, पण 2 दिवसानंतर या बाबतीतली माहिती मी आपल्याला व आपल्या माध्यमातून लोकांपर्यंत नक्कीच त्या ठिकाणी देईल. अतिशय महत्त्वाची मदत ही राहुल गांधीजींकडनं या विषयाच्या बाबतीत होईल असं आम्हाला वाटतं आणि मग ती 2 दिवसानंतर ती काय गोष्ट होती, कशी मदत झाली हे नक्कीच आपल्या सर्वांना मी सांगेन. आम्हाला जे कळालेलं आहे अजूनपर्यंत महाराष्ट्राकडनं तो प्रस्ताव हा दिल्लीला सीबीआयकडे पाठवलेला नाही. आम्हाला खरं तर आश्चर्य वाटतं की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी शब्द दिला होता की सीबीआयकडे आम्ही प्रस्ताव पाठवू, पण तो अजूनपर्यंत पाठवलेला नाही. व त्याच्याच बाबतीत आम्हाला असं कळालं होतं की प्रस्ताव पाठवण्यासाठी अजितदादांच्या पक्षाचे जे प्रमुख आहेत त्यांनी त्या ठिकाणी विनंती केली होती आणि 2 दिवसापूर्वी स्मरणपत्र सुद्धा तिथं दिलेलं आहे. म्हणजे FIR होत नाही, अधिवेशनामध्ये चर्चा होत नाही, पार्लमेंटमध्ये चर्चा करून दिली जात नाही, सीबीआयकडे प्रस्ताव आलाय का नाही आला हे आपल्याला त्या ठिकाणी कळत नाही. मग कुठं ना कुठेतरी मुद्दामून हा जो व्ही.के. सिंग आहे तो एका व्यक्तीचं नाही तर एका संस्थेचं नाव घेईल आणि ते नाव घेतल्यानंतर आम्ही जी आतापर्यंत शंका व्यक्त केलेली ती कुठेतरी खरी ठरेल म्हणून व्ही.के. सिंगला आणि VSRला इथं वाचवलं जातंय हे मी तिथं स्पष्टपणे या ठिकाणी सांगतो. जय पवारांना या बाबतीतली प्रेस कॉन्फरन्स घ्यायची होती, पण त्यांना प्रेस कॉन्फरन्स घेऊ नये असं कुठेतरी तिथं सांगण्यात आलं असं मला कळतंय. ते का सांगण्यात आलं हे मला सांगता येणार नाही. त्यांच्या पक्षातल्या लोकांनी, त्यांच्या पक्षातल्या नेत्यांनी सांगितलं का भाजपच्या नेत्यांनी सांगितलं. मुंबई विधान भवन कार्यालयाच्या अधिकृत साईटवर अज्ञात व्यक्तीकडून विधानसभा बॉम्बनं उडवून देण्याच्या धमकीचा ईमेल पाठवल्यानं गुरुवारी सकाळी एकच खळबळ उडाली. धमकीचा ईमेल आल्यानंतर पोलिसांनी विधानभवन परिसरामध्ये सर्च ऑपरेशन सुरू केलं. या मेलमध्ये उच्च न्यायालय, स्टॉक एक्सचेंज आणि मेट्रो स्थानकांना लक्ष्य केलं जाणार असल्याचा उल्लेख आहे. त्यावर पोलीस आणि बॉम्ब शोधक पथकांनी तपास केल्यानंतर या सर्व आस्थापनांमध्ये प्रवेश देण्यात आला. या प्रकरणी सरकारच्या वतीनं निवेदन देण्यात आलेलं आहे.
विधान भवन बॉम्ब आणि मिसाईलनं उडवून देण्याची धमकी. अधिकृत साईटवर अज्ञात व्यक्तीकडून धमकीचा ईमेल. विधान भवन, उच्च न्यायालय, मेट्रो आणि स्टॉक एक्सचेंज निशाण्यावर. आखाती देशातील युद्धामुळे सध्या जगभरात तणावाचं वातावरण आहे. त्यात विधान भवनाला बॉम्बनं उडून देण्याचा ईमेल आल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान मुंबईतील विधान भवन, मेट्रो, न्यायालय आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज सारख्या महत्त्वाच्या ठिकाणांना मिसाईलनं उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. मुंबईत एक निनावी ईमेल मिळाल्यानं सुरक्षा यंत्रणांची झोप उडाली आहे. विशेष म्हणजे या ईमेलमध्ये देशातील सर्वोच्च नेत्यांनाही लक्ष्य करण्याची धमकी देण्यात आली आहे. या ईमेलबाबत सर्व यंत्रणा अलर्ट झाल्या असून अधिकचा तपास सुरू करण्यात आलेला आहे. विधान भवनासह आणखी 4 महत्त्वाच्या ठिकाणी देखील ही धमकी देण्यात आलेली आहे. स्टॉक एक्सचेंज आहे, मेट्रो आहे, हायकोर्ट आहे आणि बँक आहे. असे 4 महत्त्वाच्या ठिकाणी देखील विधान भवनाबरोबरच या 4 महत्त्वाच्या ठिकाणाचा देखील त्यामध्ये समावेश आहे. बॉम्ब डिटेक्शन अँड डिस्पोजल स्क्वॉड आणि डॉग स्क्वॉड यांनी विधान भवनामध्ये प्रवेश करून सर्व सखोल अशी तपासणी सुरू आहे. धमकीच्या मेलमधील मजकूर नेमका काय तेही आपण पाहूयात. मुंबईत खलिस्तान गुंजणार, मिसाईल बॉम्बचा हल्ला. विधान भवन 3:11 BSC 12:11 बँक 1:11 कोर्ट 2:11 मेट्रो 9:11 टार्गेटवर कोण? या निनावी ईमेलमध्ये पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि परराष्ट्र मंत्री एस जयशंकर निशाण्यावर असल्याचा उल्लेख आहे. या निनावी ईमेलमध्ये मुंबईत खलिस्तान गुंजणार असं म्हटलंय. तसंच बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, मुंबई उच्च न्यायालय, मेट्रो, बँक आणि विधान भवन या जागांचा उल्लेख करण्यात आला. या ठिकाणी मिसाईल हल्ले केले जातील असं देखील यात नमूद करण्यात आलंय. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि परराष्ट्र मंत्री एस जयशंकर हे निशाण्यावर आहे. या गंभीर धमकीनंतर मुंबई पोलिसांनी तात्काळ हालचाली सुरू केल्या. विधान भवन आणि परिसरातील सुरक्षा व्यवस्था ही कडक करण्यात आली आहे. सिक्युरिटी असली, सर्व व्यवस्थित असलं तरी एखादी तक्रार आली किंवा एखादी धमकी आली तर तिला नजरअंदाज करून चालत नाही. त्यांना चौकशी करावंच लागेल आणि ती चौकशी ते करत आहेत, त्याची पडताळणी ते करत आहे. कारण की सर्व VIP इथं असतात, एवढा मोठा कर्मचारी वर्ग आहे, त्याच्यामुळं प्रिकॉशन घेणं गरजेचं आहे आणि ते सभापती आणि माननीय अध्यक्षांच्या परवानगीने त्यांनी ती चालू केली असावी. महाराष्ट्राच्या पोलिसांचं जे हिंमत होती ती हिंमत आता संपलेली आहे. IPS अधिकाऱ्यांच्या याच्यामध्ये ज्या पद्धतीनं या सरकारने जे राजकारणाची भूमिका घेतली त्याचे परिणाम आता आपल्याला मुंबईसहित महाराष्ट्राला भोगावं लागतात आहेत. मुंबई ही नेहमी हाय अलर्ट राहिलेली आहे, रोज हाय अलर्ट असते, रोज. आणि म्हणून हे काही मुंबईसाठी काही नवीन आहे असं मी मान्य करत नाही. पूर्ण सदनाचा, जिथे महाराष्ट्रातले जवळजवळ 350 लोकप्रतिनिधी निवडून आलेले इथे येतात, 12.5 कोटी जनतेचं प्रतिनिधित्व करतात, त्यांच्या जीवाला धोका आहे आणि ती बाब सकाळ गंभीर घेत नाहीये. हे सर्वसामान्य माणसांचं काय बघणार आहे लोक? कोणी फोन केला, कोणी मेल केला, काय झालं, कशासाठी, कुठून आली ही अफवा, कोणी निवेदन करत नाहीये. मंत्री, सिरियस प्रकरण आहे. कायदा सुव्यवस्था धोक्यात आलेली आहे. आमदारांच्या जीवाला धोका आहे तर सर्वसाधारण माणसाच्या जीवाचं काय लोक रक्षण करणार? धमकीच्या पार्श्वभूमीवर विधानसभेचे अधिवेशन चालू नये अशी मागणी आमदार रोहित पवारांनी केली. या अत्यंत संवेदनशील प्रकरणी सरकारनं सभागृहात निवेदन करण्याचे निर्देश सभापती राम शिंदे यांनी दिले. या संदर्भात मुंबईतील इतर महत्त्वाच्या भागात देखील अशा प्रकारची चौकशी करण्यात आलेली आहे. त्या संदर्भामध्ये मी देखील पोडियमवर जाऊन मीडियाला बोललो आहे आणि माननीय मुख्यमंत्री महोदय देखील याच्यावरती बारीक लक्ष ठेवून आहेत. तथापि अधिवेशन चालू असताना नेमकं काय झालंय हा जो काही सन्माननीय सदस्यांनी
सदनामध्ये प्रश्न उपस्थित केलाय त्या संदर्भामध्ये शासनाने संध्याकाळपर्यंत निवेदन करावे. मेल मिळाल्याची माहिती मिळताच सकाळी 8 वाजता विधान भवनातील प्रवेश बंद करण्यात आला होता. त्यानंतर तपासणी करून अधिकारी, कर्मचारी आणि प्रसार माध्यमांना आत सोडण्यात आलं. महाराष्ट्र विधिमंडळाला बॉम्बनं उडून देण्याचा धमकीचा ईमेल आल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी गुरुवारी दिवसभरासाठी अभ्यागतांना विधिमंडळामध्ये प्रवेश बंदी केली. तसंच सर्व प्रकारचे प्रवेश पास तात्पुरते रद्द करण्याचे आदेशही दिले. निनावी आलेल्या ईमेलमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खलिस्तानला पाठिंबा देण्याची मागणी केली आहे. हा सर्व मजकूर पाहता या ईमेलच्या मुळाशी जाऊन त्याची चौकशी करण्याचे आदेश संबंधित यंत्रणांना दिले आहेत. तपासणीनंतरच विधानसभेतील कामकाजाला परवानगी देण्यात आली. याआधीही या सर्व आस्थापनांना उडून देण्याच्या धमकीचे मेल आले होते. त्यावेळेस त्या अफवा ठरलेल्या होत्या. मात्र अधिवेशन आणि आखाती देशातील युद्धाची पार्श्वभूमी पाहता यंत्रणांनी हा ईमेल गांभीर्यानं घेतलेला आहे. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई. महाराष्ट्र सरकार महिला शेतकऱ्यांना कायदेशीर हक्क, सन्मान आणि तंत्रज्ञानाची जोड देण्यासाठी केंद्राच्या धर्तीवर राज्यस्तरीय जेंडर रिसोर्स सेंटर स्थापन करणार आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी ही घोषणा केलेली असून आगामी अधिवेशनात महिला शेतकऱ्यांसाठी विशेष विधेयक मांडलं जाणार आहे. शेती व्यवसायात महिलांचं सक्षमीकरण करणं या मूळ उद्देश असल्याचं सुनेत्रा पवार यांनी सांगितलं. केंद्राच्या धर्तीवर राज्यस्तरीय जेंडर रिसोर्स सेंटर स्थापन करणार. पुढील अधिवेशनात महिला शेतकऱ्यांसाठी विशेष विधेयक मांडणार. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची घोषणा. महाराष्ट्राच्या शेती क्षेत्रात महिलांचे योगदान अनन्यसाधारण आहे. आता ही शेती खऱ्या अर्थानं महिलांच्या नेतृत्वाखाली नव्या पर्वात प्रवेश करत आहे. महिला शेतकऱ्यांना त्यांचे हक्क आणि सन्मान मिळवून देण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असून त्यांच्या सक्षमीकरणासाठी आगामी अधिवेशनात विशेष विधेयक सादर करण्यात येईल. केंद्राच्या धर्तीवर महाराष्ट्रातही राज्यस्तरीय जेंडर रिसोर्स सेंटर स्थापन केल्यामुळे महिलांचे कृषी प्रश्न सोडवण्यास मदत होईल असा विश्वास उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केलाय. अधिवेशनामध्ये एक त्यासाठी खास विधेयकाचा विचार करत आहोत. कृषी क्षेत्राच्या सांख्यिकी आकडेवारीमध्ये यापुढे स्त्री आणि पुरुष शेतकऱ्यांची वेगवेगळी नोंद घेतली जाईल. त्यामुळे या माहितीच्या आधारे निर्णय घेणं, अधिक प्रभावी योजना कार्यान्वित करणं सोपं जाईल. केंद्राच्या धर्तीवरच आपल्या राज्यात देखील राज्यस्तरीय जेंडर रिसोर्स सेंटरचा स्थापन करण्यात येईल. महिला शेतकऱ्यांना कायदेशीर ओळख मिळवून देणार. 7/12वर नाव नोंदणीतील अडचणी दूर करत तांत्रिक बाबींमध्ये मदत करणार. महिला शेतकऱ्यांना शेती क्षेत्रात आत्मनिर्भर बनवण्यासाठी मदत करणार. महिला शेतकऱ्यांना AI आणि ड्रोन तंत्रज्ञानाशी जोडण्याचं प्रशिक्षण. कृषी विभागाच्या सर्व योजनांमध्ये किमान लाभ महिलांसाठी राखीव ठेवणार. लखपती दीदी आणि शी मॅटर्स सारखे उपक्रम राबवण्याला प्राधान्य देणार. आगामी विधिमंडळ अधिवेशनात या संदर्भात नवीन विधेयक आणणार. पुणे जिल्ह्यात जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून 75% अनुदानावर महिला शेतकऱ्यांना प्राधान्य देणाऱ्या ड्रोन खरेदीस मान्यता दिली असून हाच पुणे पॅटर्न राज्यभर राबवण्याचा सरकारचा विचार आहे. आजची महिला केवळ शेतकरी राहिलेली नसून ती कृषी उद्योजक आणि तंत्रज्ञान वापरणारी बनत आहे. जेव्हा महिला सक्षम होईल तेव्हाच राज्याची अर्थव्यवस्था खऱ्या अर्थानं समृद्ध होईल असा विश्वास उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलाय. पुण्याचे पालकमंत्री या नात्यानं आदरणीय अजितदादांनी जिल्हा नियोजन समिती निधीमधून विशेष बाब म्हणून 75% अनुदानावर शेतकऱ्यांना ड्रोन खरेदीस मान्यता दिलेली होती. या योजनेअंतर्गत महिला शेतकऱ्यांना प्राधान्य दिलेलं होतं. या पथदर्शी योजनेचं अनुकरण
राज्यातील इतर जिल्ह्यांमध्येही करावं असं मला आवर्जून सुचवा असं वाटतं. जेव्हा इथली महिला सक्षम होईल तेव्हाच खऱ्या अर्थानं राज्याची शेती अर्थव्यवस्था व समाज खऱ्या अर्थानं समृद्ध होईल असं म्हणालं तरी काही वावगं ठरणार नाही. केंद्र सरकारनं 2025 राष्ट्रीय कृषी संशोधन आणि शिक्षण प्रणालीमध्ये लिंग समानतेबाबत धोरण जाहीर केले. महाराष्ट्राच्या 4थ्या महिला धोरणामध्येही शेतीतील महिलांच्या सक्षमीकरणाचा विचार करण्यात आलाय. त्या अनुषंगानं राज्यात महिला शेतकऱ्यांच्या हक्क आणि सक्षमीकरणासाठी ठोस कृती कार्यक्रम राबविण्याची आवश्यकता असल्याचं विधान परिषद उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी सांगितले. केंद्र सरकारच्या मार्फत 2025ला हे त्यांचं धोरण त्यांनी जाहीर केलेलं आहे. तर आपल्या 4थ्या महिला धोरणामध्ये सुद्धा हे गृहीत आहे की आपण शेतीविषयक जे चांगली कामं करतोय त्याला अधिक चालना देण्याच्या दृष्टिकोनातून आपण असं धोरण करावं. महिलांसाठी विविध महत्त्वपूर्ण योजना राबवत असताना यंदाचं वर्ष महिला शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणाच्या दृष्टीनं पुढे नेण्याचा निर्णय घेण्यात आलाय. महिला शेतकऱ्यांना शेती करताना तंत्रज्ञानाच्या उपयोगानं शेतीतून आर्थिक उन्नती साधता येणार असल्याचा विश्वास महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्त केलाय. शेती या क्षेत्रामध्ये महिलांचं योगदान आणि त्यांचं खऱ्या अर्थानं त्यांची वाढती याच्यामध्ये असणारी या क्षेत्रामध्ये असणारी संख्या ही त्या ठिकाणी अधोरेखित झालेली आहे आणि ती संबंध लक्षात घेऊन आत्ताच्या नवीन तंत्रज्ञानामध्ये महिला शेतकऱ्यांना अधिकाधिक पाठबळ कसं देता येईल या संदर्भातली पावलं ही विभागाच्या वतीने उचलली जातील. आपल्या देशात 81% अधिक महिला प्रत्यक्ष शेती करतात. 7/12वर नाव असलं किंवा नसलं तरी घर आणि शेती खऱ्या अर्थानं महिला सांभाळतात. त्यामुळे महिलांना केवळ होममेकर न म्हणता त्या शेती व्यवसायातील खऱ्या उद्योजक आहेत. त्यांच्या न्याय हक्कासाठी अशा नव्या कायद्याची आवश्यकता असल्याचं पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितलंय. अगदी पारंपरिक पुरातन काळापासून महिलांनी अधिकार दिलेले आहेत, पण आज काही काळामध्ये महिलांचं जे शोषण झालं आहे, महिला ज्या पीडित झाल्या आहेत त्यानंतर परत एकदा महिलाला लढावं लागलं आहे शिक्षणासाठी, पोषणासाठी, नोकऱ्यांसाठी, राजकारणातल्या आरक्षणासाठी आणि तिचं नाव असावं यासाठी. यामुळे मला या सरकारचं आपलं अभिनंदन करावं वाटतं की आपल्या आईचं देखील नाव आता प्रत्येकाने आपल्या बंगल्याच्या बाहेर, आपल्या कार्डावर, आपल्या मंत्रालयीन किंवा आपल्या ऑफिसच्या बाहेर लावलेलं आहे. महिला घरकाम, मुलांचं संगोपन यासोबतच ती शेतातही राबत असते. त्यांना कायदेशीररित्या शेतकरी म्हणून मान्यता देणं आवश्यक आहे. महिलांकडे जमिनीची मालकी नसली तरी शेतात काम करणाऱ्या महिलांना महिला शेतकरी प्रमाणपत्र द्यायला हवंय. डॉक्टर MS स्वामीनाथन यांनी 2011 मध्ये राज्यसभेत महिला शेतकरी अधिकार विधेयक मांडलं. त्याची अंमलबजावणी झाल्यास महिलांच्या सन्मानात, उत्पन्नात आणि उत्पादकतेत वाढ होईल. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई. तर यात संपूर्ण दिवसभरातील या क्षणापर्यंत घडलेल्या अतिशय महत्त्वाच्या घडामोडी. तर आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.